हिंगोली लोकसभा मतदार संघ के नवनिर्वाचित सांसद नागेश पाटिल अस्टीकर का रविवार 16 जून को बसमत शहर में भव्य सत्कार किया गया। सांसद अस्टीकर रविवार को बसमत पहुंचे थे, जहां शहर भर में अलग अलग जगह पर नवनिर्वाचित सांसद का सत्कार कर लोकसभा में भारी मतों से मिली जीत की शुभकामनाएं दी गई। शहर के मोंडा परिसर में विशाल फूलों के हार के साथ जोरदार आतिशबाजी के बीच सांसद अस्टीकर का सत्कार किया गया। तो वहीं शहर के मयूर फंक्शन हॉल में सांसद अस्टीकर के सत्कार समारोह का आयोजन महाविकास आघाड़ी की ओर से किया गया था, जहां मान्यवरों की प्रमुख उपस्थिति में सांसद अस्टीकर का सत्कार किया गया। इस बीच बोलते हुए सांसद अस्टीकर ने मतदाताओं व महाविकास आघाड़ी के सभी घटक पक्षों का आभार व्यक्त किया। इस समय पूर्व मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर, दिलीप चौहान, डॉक्टर क्यातमवार, अब्दुल हफीज अब्दुल रहमान, अजय सावंत उर्फ गोपू पाटिल, संदेश देशमुख, सुनील काड़े, कीर्तिताई जायसवाल, गणेश शिंदे, कन्हैया बाहेती, अब्दुल्ला पठान, वसीम देशमुख के साथ महाविकास आघाड़ी के सभी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। पिढीचे सर्व माझे मित्र, आजचा हा सत्कार समारंभ जरी माझा असला तरी मी असं मानतो की माझ्या या जीतमध्ये माझी जीत नसून ही आपली सर्वांची जीत आहे, तर बसलेल्या सर्व सामान्य माणसाची जीत आहे। कारण मी कबूल केले बरेचदा। आता आपले बोलता बोलता हफीजभाई म्हणले, महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये साहेब सगळ्यात कमी पैशामध्ये खासदार व्हायला माणूस मी असेल। तुम्ही सगळ्यांना सांभाळून घेतलं म्हणून हा दिवस आज आपण पाहतो। हे आपण मान्य केलंच पाहिजे, मान्य करावंच लागणार। एकीकडं एवढे धनदानगे लोक, म्हणजे त्याच्याजवळ काही असेल तसं, पण वरून प्रेशर खूपच होतं, त्यामुळे त्याच्यापाशी पैशाचा पूर चालला। अक्षरशः आमच्या तालुक्यात एका एका गावामध्ये 5-5 10 लाख आता आखरीला पैसाच होय माणूस मजबूर होते, त्यामुळे बरीचशी आपली लिमिट कमी झाली असेल, पण सर्वसामान्य माणसानं मनावर धरलेली निवडणूक होती, त्याच्यामुळं कोणी मायचा लालित आपल्या या कार्यक्रमाला हरवू शकला नाही। एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे। आता बऱ्याच जणांनी सांगितलं की काकाचं, आमच्या मुलगा काकानं असं केलं तसं केलं। पहिल्या दिवशीपासून काका आपल्या सोबत पाठीमागे बसायचे आणि गावामध्ये आपण जायचे, भाषण बिषण केलं की हे कुठंतरी कुजबूज करायचे, आपल्या पाठीमागच्या सीटवर जायचे। त्यातून त्या गावातून लगेच फोन यायचा मला की अरे याला करा बसलो, हे असं म्हणाले। आता तुम्ही मुंडकं खूप दाबावे त्याचं, त्या मोबाईलचा याला आवाज जाऊ नये मागं म्हणून, पण ते लोक सांगायचे माझं मध्ये किंवा जाऊ त्या लोकांना कळू दे की हे सगळंच राहते ना असं करते। बरं का आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही ज्येष्ठ वडील असं नका करू, किंवा मागोमाग जे काही तुम्ही मागोमाग कार्यक्रम केला त्याचं सगळं धूम नित्य हो नका करू। तुम्ही म्हणलं तरी काही लई फरक पडणार बाबा जाऊ द्या, पण त्यांनी काही ते लक्षात घेतलं नाही। आता आमच्या इकडे शिवसेना संपला तर यायच्याच भांडण लावायची गरज आता चालू झालं त्याचे की याला कोण घ्या म्हणून आमच्याला ते सगळे शिंदे मंडळीचे मोठे नेते सगळे आता भांडण करून घेतलं, याला कोण आणतो, इथं कोणाला सांगून आणतो। मला चालते आपण आपलं फात्रावून काय होते ते फात्रायचं आहे। तसं आमच्या काकाचं वय झालेलं आहे, त्याचं काही अडचणीचं नाही, त्याला काही घरी बसले काय कोणीकडे बसले काय फरक पडत नाही। दुःख एकच आहे, त्याच्या संख्या माणसाला पैसे दिले होते, यायला तर खूप 1 करोड रुपये दिले त्याने, पण संख्या माणसाला रुपये दिले नाही। हे काय अन्याय केला त्याने, बरोबर केलं नाही। त्याच्या हिश्श्याचं म्हणून त्याला दिले होते, त्याला काही एकट्याचे दिले का, पण कोणाला दिले नाही। आमच्या वानखेडे साहेबांना त्याला तरी कमीत कमी 10,000 रुपयाचं पाकिट तरी दिलं, पण यायला ते केलं नुसतंच बोलवले फरक, हे आपलं तिकीट नाही असं तसं करून चाललंय। पण असो त्याच्या संख्या माणसाला त्याला माहीत, ते काय पहिली गेलं ते कवाच दिले नाही, त्याला कोणाला पैसे प्रत्येक दिवस पैसे घेतले, मला कोणालाच दिले नाही संख्या। आता काय ते तिकडे गेले काय सुखाने गेले असतील का, चांगला मलिदा हल्ला असं तर गेले असतील।
पण जाऊ द्या, त्याला गरज आहे. तुम्हाला असं नसं त्याला नाही गरज आहे पैशाची, त्याला लगला त्याला पैसे. पण मी खरोखर मला भावातून तुमच्या सगळ्याच्या ऋणात राहणार, तुमचे आभार मानणार नाही. कारण आभार मानणं की संपत्तीचा विषय, त्यामुळे मी तुमच्या ऋणात राहणार. कारण या सगळ्या गोष्टीला आमिषाला बळी न पडता आपण सगळेजण महाविकास आघाडीच्या पाठीमागे राहिला. एक चांगल्या विचाराची ही महाआघाडी, जी आपण प्रत्येक वेळेस भाषणात सांगत होतो की चांगल्या विचाराची माणसं सगळे एकत्रित येऊन ते महाविकास आघाडीची निर्मिती केली. का तर हे जे काही माजलेली मंडळी होती, हे घमेंडी मंडळी होती, ज्यांनी सत्तेचा दुरुपयोग घेऊ लागले. यांना कुठेतरी जागा दाखवायची असेल तर सर्वसामान्य जेव्हा पेटून उठते तेव्हा काय होते ह्याची प्रचिती या सगळ्या मंडळीला जाऊ लागली. आणि आज जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं देशभरामध्ये 160च्या वर जागा 2000 मतांनी निवडून आल्या. नगण्य असल्यासारख्या आपल्या नगरपालिकेला सुद्धा एवढीच्या वर लीड राहू शकते, ग्रामपंचायतला एवढ्याच्या वर लीड राहू शकते. 80 जागा अशा होत्या की जे 1000च्या मतात निवडून आले. 23 जागा अशा होत्या की जे 500च्या मतात निवडून आल्या. 200च्या मतात. म्हणजे जर पाहायला गेलं तर क्लिअर कट माइंडेड हे लोकांनी देशभराच्या लोकांना महाविकास आघाडीला दिलेला आहे. आता काही जागा हे आपल्या जशा मुंबईच्या 30 मतानं 35 मतानं जे घेतल्या, ते तर मी म्हणतो ते आपल्या जागा निवडून आलेल्या होत्या. ते बायलेट पेपरमध्ये येणं हेराफेरी करून, जे पोस्टल बॅलेटमध्ये हेराफेरी करून हे केलं. आता आपण जर पाहायला गेलं असेल तर पोस्टल बॅलेट 3-3 दिवस तिथं होते. तहसीलमध्ये पडून कोणं फायले, कोणा त्याच्याकडे लक्ष द्यायला एवढ्या मोठ्या या जनसागरामध्ये कोणीच फाईल नाही. 3-3 दिवस पडून होते. त्याला काय फक्त तिकीट करायचं काम होतं, पण सही नव्हती ना काही नव्हतं. हे असे देणे सगळे बदलून फायले, सगळे करून फायले. पण हे खऱ्या अर्थानं हे महाविकास आघाडीची चिंता, सर्वसामान्य माणसाची चिंता असं मी मानतो. त्यामुळे हे पूर्ण भारत देशात लोकांनी आपल्याला माइंडेड दिलेलं आहे आणि ते सर्वसामान्य माणसाची जीत तर पक्की झालेली आहे. आज मी आपल्याला एक भाषणामध्ये दरवेळेस बोलत होतो, प्रत्येक तालुक्यात जाऊन बोलतो की नागेश पाटलाला 5 वर्षासाठी सालदार लावा. आता तेव्हा वाटलं लोक जुमला आहे काय की, पण ते मोदीला जुमला न, खरोखर परिस्थिती आहे 5 वर्षासाठी नागेश पाटील तुमच्या कामावर रुजू झाला आहे. मानवा त्यात काही जुमच बाळगायचं कारण नाही. महाविकास आघाडीच्या सर्व घटकाला 5 वर्षासाठी सोबत घेऊन चालण्यासाठी मी कटिबद्ध आहे, वचनबद्ध. जे काही समस्या असतील, जे काही विषय आपल्या तालुक्याचे असतील, आपल्या वसमत जर बोलायचं झालं, वसमत तालुक्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आमची वडीलधारी मंडळी आहेत. आपलं दादेगावकर साहेब आहेत, हफीजभाई आहेत, डॉक्टर साहेब आहेत, सुनील कदम साहेब आहेत, प्रतिताई आहेत. काँग्रेसचे असो, राष्ट्रवादीचे असो, संभाजी ब्रिगेडचे असो, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांची मदत केली आहे, त्यांच्या सगळ्यासोबत बसून त्यांच्याशी चर्चा करून या सर्व जे काही आपल्या इकडं कुठं अन्याय होत असेल किंवा कोणत्या सरकारी दरबारी जे काही कामं असतील त्याची शहानिशा करून त्याचं काम करण्याच्या दृष्टिकोनातून जोरात काम करू. तुम्ही जर पाहिलं असेल तर हे आज पहिला सरकार आहे का की जे म्हणजे आपण मुद्दामून जाणून बुजून सरकारातून घेतला. त्याचा कळवणुकीला एक कार्यक्रम झाला, ते आमच्या टारपे साहेबांचा वाढदिवस होता म्हणून जावं लागत होतं, म्हणून तिथं ते झाला. उमरखेडला सुद्धा काल आपण तिथं एक बैठकीच्या निमित्तानं गेलो होतो म्हणून झाला. पण फक्त पहिलाच आहे असा हे इतर की जे आता आपण मुद्दामून तुम्हाला वेळ दुसऱ्या दिवशी नसते, रविवारीच राहते म्हणून आपण घेतला. पण कामाला लागलो. आज शेतकऱ्याचा मोठा प्रश्न आहे. आज बी बियाणं पेरायचे दिवसात, बी बियाणं आणायचे खरी दिवसात, खतं आणायचे दिवसात, आणि अशा टायमाला सगळ्या भावानं बी बियाणं घेणं असेल किंवा मग ते लिंकिंग असेल, या बॅगवर ते बॅग घ्या, त्या बॅगवर ते बॅग घ्या, जे काही शेतकऱ्याची लूट चालली होती. म्हणून मी टाईम न गमवता पहिले ते जिल्ह्या परत सगळीकडे जाऊन त्या अधिकाऱ्याची बैठक घेतली आणि त्यांना याच्यापासून रोखण्याचं काम सुरू केलं. आता भविष्यामध्ये आता लगेच आम्हाला MSCBची, आरोग्य सेवेची, जिल्हा परिषदेची सगळ्याची आढावा बैठक घ्यायची. आता या क्षेत्रामध्ये खूप काम करायसारखं आहे.
आणि मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की बाबा मी रिकामा माणूस आहो सध्याला, घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्या तरी संपल्या, आता मी हाम तुम्ही हाव याच पद्धतीचं चालत, नक्की त्याच्यात कुठं दुमत नाही. म्हणजे शब्द फिरवायचं काम या नागेश पाटलापाशी नाही, नक्कीच नाही, काळजी करू नका. येणाऱ्या सगळे दिवस मी तुमच्यामध्येच घालवणार आहे. ज्या ज्या गावाला जाऊ शकलो नाही त्या त्या गावाला, सगळ्या गावाला जाण्याचा प्रयत्न करणार. मुस्लिम समाजाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकली, एक मुखाने मतदान केलं. मी त्यांच्याशी बैठक घेणारा मी पाठीमागे सांगितलं होतं की आपल्या सगळ्या प्रमुख मंडळीला बोलवा, आपल्या काय समस्या असतील ते बसून आपण त्याची एक यादी करू आणि त्या त्या पद्धतीने एकदाच सगळ्या गोष्टींची सुरुवात करून घेऊ. मी बऱ्याचशा मंडळीला, त्या बुजुर्ग मंडळीला, त्यांच्या मोठ्या मोठ्या मंडळीला सांगितलेलं आहे. आणि आताच आमचे बंधू म्हणले की मराठा आरक्षणावर बोला. मराठा आरक्षणावर बोलले तर नाही म्हणून मी स्वतः त्या मराठा आरक्षणाचा एक घटक आहोत आणि मी जबाबदारीला बोलतो. मला काही ते लपून सोडून किंवा कोणाची भीती वगैरे नाही किंवा मी कोणाच्या दबावाखाली येणारा माणूस नाही. इलेक्शनच्या अगोदर तर कोणताही नेता जाऊन भेटला असं तिकडे जाऊन दरागे पडतात मला मदत करा म्हणून, पण इलेक्शन झाल्याच्या नंतर मतमोजणीच्या अगोदर जाऊन भेटणारा मी पहिला माणूस हो, पहिला नाही मला पहिला माणूस. कारण त्याच्यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही, मी तिथं काही घटक आहोत आणि 1000% आम्ही तर सुरुवातीला पत्रही दिलं, मी दिलं, चव्हाण साहेबांना दिलं आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये आम्ही तिथं सगळ्या गोष्टी ते मांडणार आहोत. याच्याबद्दल कुठली शंका करण्याचं काही कारण पुरावा नाहीये. जे काही लढा तुम्ही लोकांचा जे आमचा विश्वास टाकला की हे गोष्टी हे करतील, आता सत्ता तर नाही मानव उघड्याची का होईना पण त्याच्यापाशी सत्ता आहे, काही लई दिवस चालणार नाही. पण संघर्ष करायला तुम्ही दिलेला नेता नागेश पाटील कवाच मागे पडणार हे तुम्हाला मी वचन देतो. कमी जास्त काय व्हायचं माहित नाही, झाकायला मागं पुढे फार नाही, पाठपुरावा करायला मागं पुढे फार नाही आणि कोणाच्या दबावाखाली तर कसाच येत नाही. तुम्हाला सांगतो त्याचं टेन्शनच घेऊन मी लईला काही बोललो नाही. बरेच मंडळी त्या याच्यामध्ये हे मीडियावाले आपले जरा चालू होते, असं बोलायला तसं बोलायला, पण आपण सेम पाहिजे माणूस आहोत. दांडेगावकर साहेबांना आमचे वडील एका जागी काम करणारे माणसं होतं, असं ज्येष्ठ माणसाच्या नेतृत्वात तयार झालं, त्यामुळं संयम सोडणार नाही पण काही ऐकून घेणारच नाही. कोणाचं काही असं काही लिमिट एक सोडली की मग त्याच्या पलीकडे मी हाम त्या अधिकारी वर्गाला मला सवय नाही शिवाय द्यायची, पण दुमार सांगायची सवय नाही. दुमार जर सांगायचं काम करतो तितकंच टाईट करतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. अधिकारी वर्गाची काही चूक नाही वाटत सध्याला, त्याला इतक्या दबावामध्ये आता सालगडी त्या पलीकडे चालू आहे. अहो मी तुमचा सालगडी हो गोष्ट खरी आहे, पण त्याला सालगडीच्या पलीकडे काम करतात. त्यामुळे ते बी बेजार होतं, काही खुशाल अशाचा भाग नाही. पण त्याला आमच्यासारखा कोणी हात येणारा माणूस नव्हतं, त्याच्या पाठीशी कोणी मदत नव्हतं. मी अधिकाऱ्याला पहिल्या बैठकीमध्ये सगळ्यांना सांगत आहोत व आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत, तुमचं काय असेल तर सांगा. आता MSCBच्या सगळ्या माणसाला सांगितलं मी का ते तुमच्यावर काय करतात काय सांगा. आता आपण जर काय गेलं तर इथल्या तुम्ही सबस्टेशनमध्ये जा, त्याच्यापाशी चिमणी नाही, वायर नाही, त्याच्यापाशी कोणता फ्यूज नाही, आईल नाही, कॉयल नाही, काहीच नाही. आता तुम्ही जरा किती रेट दिले तरी ते काय करते त्याच्यावर नाहीच. पण त्याला काय पाहिजे सांगा मला, मी माणूस कुठूनही तुम्हाला पैसा उपलब्ध करून, पण पैसा उपलब्ध करून देऊन तुम्हाला सामान उपलब्ध करून देऊन जर तुम्ही हराम करू शकता तुमच्या आमच्यावर वाईट सांगा मला. आता सरकारी दवाखान्याचा कोणत्या गोळ्या नाही, औषध नाही, काहीच नाही. आताच मी काका सगळं चर्चा केली. 5 माणसं 100 माणसं गेली की 5 माणसाला तरी सांगतात की याला सर्वसाधारण रोग आहे, काहीच नाही. 2-4 पिवळ्या गोळ्या द्या, निळ्या गोळ्या द्या, जागरा. 45 माणसं तर ते रेफर करतात, इकडे दवाखान्यात आहे, तिकडे दवाखान्यात आहे, तिकडे दवाखान्यात आहे. पण तुम्ही करता का? मला तसं म्हणायचं द्यायला इलाज नाही, त्याच्यापाशी काहीच नाही, गोळ्या नाही, इंजेक्शन नाही, कुत्रट असेल त्याच्यापाशी इंजेक्शन नाही, करता का? मग हे सगळं उपलब्ध करून देऊन बोलणं गरजेचं आहे. आमच्यासारख्या लोक उठलं सुद्धा त्याला शिवाय काय फायदा, लोकांना हवा
लई शिवायला आपण तिथे पैसे आहे की नाही बाहेर हिरीत असलं तर पोर येईल हे कुठून येईल. त्यामुळे हे भरायचं काम आमचं होय. त्याच्यामध्ये काय लागते कमी जास्त पाहायचं काम आमचं होय. आम्ही नक्की पाहू. सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की किंवा नागेश पाटील काही अडाणी चोट नाही, चांगला शिकला सवरेला आहे, तुम्हाला कोठे काढतो आणि सगळ्याच्या तुम्हाला तिच्या चुल्या तेव्हा माझ्या सगळ्यात खेटत नाही तर काळजी करू नका. पण तुम्हाला न्याय म्हणून देणं तुमच्या कामाला पडणं हे माझं पहिलं कर्तव्य ते नक्की करीन. तुम्हाला येत्या काळामध्ये दिसून येईल सर्व तुमच्या या आघाडीच्या पाठीशी उभं टाकणारा माणूस म्हणून तुम्हाला नक्की दिसेल. मागोमागचा अनुभव नाही बेकार असेल तुम्हाला कोणा खासदाराचा पण मोहा येणार नाही त्याची खात्री बघा एवढं नक्की.